माझा एक प्रश्न आहे, की ज्या सिटीत नाका असतो, त्या नाक्यावरती जे दलाल राहतात गाडी भरून देणारे, ते दलाल ₹1 तरी सरकारला फायदा करून देतात का शिट्ट्या भरण्याचं? ते शिट्ट्या भरतात, दुसऱ्या गाड्यांना देतात माणसं. ₹500 असले का ते त्याच्यातून ₹300 गाडीवाल्याला, ₹200 ते ठेवतात. मला सांगा, की हे कोणता टॅक्स पे करतात का हे दलाल सरकारला, किंवा कोणती पावती फाडतात का सरकारी? मग हे काम का करतात असे? आम्ही इतकं रोड टॅक्स भरून, परमिट भरून, इन्शुरन्स भरून आम्ही सर्व ठिकाणी जातो आणि आम्हाला स्वतःहून गाडी नाही भरू देते ते दलाल. म्हणजे आम्ही तिथे गेलो का आम्हाला तिडून म्हणतात का आमच्यातर्फे भरायची नाही तर गाडी भरायची नाही. बरं, यांचा काय अधिकार आहे? बरं, खरंच मला एक सांगा, की हे काही पे करतात का सरकारला? का हे सगळं काळा पैसा सारखंच आहे मग यांच्या खिशात जातो? मला प्रत्येक सिटीमधल्या पोलिसांना एकच विनंती आहे, की असे नाकेवरच्या लोकांवर ॲक्शन करा किंवा त्यांच्याकडून अशा पावत्या फाडून घेत जा. कारण शिट्ट्या भरायची. आमच्याकडून तर सर्व घेता तुम्ही. आम्ही शिट्ट्या भरतो किंवा कुठं पण आमची गाडी फिरते तर आमच्याकडून सर्व घेतात तुम्ही. तसं त्यांच्याकडून पण ते शिट्ट्या भरायचे चार्ज घ्या, पावती-बिवती फाडा, काहीतरी करा, पण मग करा. कारण ते आम्हाला उलटून बोलतात, म्हणतात का इकडं गाडी भरायची नाही. हा काय नियम त्यांचा? आणि खरंच जर तुम्ही कोणती पावती फाडत असाल तर मला दाखवा आणि मी हा व्हिडिओ डिलीट करून टाकेल. मी समजेल का मीच मूर्ख होतो व्हिडिओ बनवणारा.